प्रचंड थंडी व ढगाळ वातावरण यामुळे दिंडोरी तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा वातावरणामध्ये साखरेचे जे प्रमाण वाढण्यास प्रतिकूलता निर्माण होते, त्यामुळे वजनात घट होते. यापासून संरक्षण करण्यासाठी वणी परिसरातील काही द्राक्ष उत्पादकांनी विविध प्रतिबंधित उपाय योजले आहेत. त्या संदर्भात आपण बोलूया अण्णा चव्हाणके यांची. या संदर्भात तुम्ही आम्हाला सांगा की आपल्या द्राक्ष बागांची जी सध्या प्रतिकूल परिस्थितीमुळे थंडीमुळे अशी परिस्थिती निर्माण झाली, तर प्रतिबंधित किंवा नियंत्रण करण्यासाठी आपण काय उपाययोजना केल्यात? याच्यासाठी सर्वात प्रथम द्राक्ष घडांवरती पेपरची वेस्टर्न केलंय. त्यानंतर खालून पोटॅशची मात्रा वाढवली आहे. त्याचबरोबर मॅग्नेशियम हेही पण दिलंय आणि टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी वेळोवेळी पहाटेच्या वेळी पाणी देण्याचा पण आम्ही प्रयत्न करतो. साखरेचे प्रमाण सर्वसाधारण स्थितीत काय असावे लागते? साखरेचं प्रमाण सर्वसाधारण एक्सपोर्टसाठी 16 ते 18 ब्रिक्स इतके असावे लागते. तो एक्सपोर्ट करण्यासाठी योग्य द्राक्ष घड असतो. गेल्या काही दिवसापासून थंडीच्या वातावरणामुळे द्राक्ष बागास प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र वणी परिसरातील काही उत्पादकांनी यावर उपाय शोधला आहे. मात्र त्या संदर्भामध्ये हे काम जरी खर्चिक असलं किंवा औषध फवारणी किंवा रोग फवारणी किंवा पेपर लावणे हे काम तसं गुंतागुंतीचं असूनही द्राक्ष उत्पादकांना ते करणं जिकिरीचं आहे. वणीहून प्रवीण दोष,